नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आयुष्यात काही चुका माणसाने करू नये आणि ह्या चुका जर केल्या तर माणसाला पश्चाताप होण्याची पाळी येते. चला तर मग जाणून घेऊया कुठल्या चुका आहेत त्या. मित्रांनो, आज एक छोटा पण खूप महत्त्वाचा प्रश्न विचारू का? कधी तुमच्या मनात असं आलंय का की आयुष्यात सगळं योग्य करून सुद्धा काही लोक कायम तिथेच का अडकलेले? हे लोक मेहनत करतात, स्वभावाने चांगले असतात, ते कोणाचं वाईट सुद्धा करत नाही आणि तरीही त्यांचं आयुष्य पुढे कधी सरकतच नाही. आणि त्याच वेळी काही लोक खूप मोठं काही करत नाहीत, ना जास्त हुशार असतात, ना जास्त मेहनती असतात, पण तरी सुद्धा ते त्यांच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलेली असतात. कधी विचार केलाय का असं का होतं? कारण कारण सांगते मी तुम्हाला. त्यातलं नंबर 1 बघा, ते लोक काही गोष्टी करत नाहीत आणि आणि आपण त्या चुका नकळतपणे रोज करत असतो आणि त्या चुका इतक्या सवयीच्या होऊन जातात मित्रांनो, की त्या चुका आपल्याला वाटतच नाहीत. आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्हाला फक्त मोटिवेशनलच देणार नाही, तर पॉझिटिव्ह बोलणार आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला आरसा दाखवणार आहे. मी आधीच मी आधीच तुम्हाला माफी मागते मित्रांनो, कारण काही गोष्टी कटू वाटतील. काही गोष्टी ऐकताना तुम्हाला स्वतःची सुद्धा आठवण येईल. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही हा व्हिडिओ आधी स्किप केला किंवा इग्नोर केला, तर पुढील 5-10 वर्षांनी तुमचंच मन तुम्हाला विचारेल की मी वेगळा का नाही? मी पुढे का नाही गेलो? किंवा मी पुढे का गेले नाही? आणि म्हणूनच आज मी जे काही सांगणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. बघा, आयुष्यात कधी न कराव्यात अशा 16 आणि सगळ्यात घातक चुका. या चुका दिसायला तर तुम्हाला खूप छोट्या वाटतील, पण त्याचा परिणाम इतका खोलवर असतो ना, की माणूस हळूहळू आतून हरायला लागतो. आणि जर तुम्ही या 16 गोष्टी मनापासून समजून घेतल्या आणि त्या थांबवल्यात, तर तुमचं मन शांत होईल, आत्मविश्वास वाढेल आणि नैसर्गिकरित्या तो तुमचा आत्मविश्वास वाढेल. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने सुद्धा पाहू लागतील आणि तुमचं आयुष्य हळूहळू पण नक्कीच बदलायला सुरुवात होईल. आणि म्हणूनच माझी विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित आजचा एक निर्णय तुमचं संपूर्ण फ्युचर बदलू शकतो. चला तर मग बघूया कुठल्या चुका आहेत तर त्यातली पहिली चूक तुमची काय होते मित्रांनो, तुमचे प्लॅन्स कधीही कुणाला सांगू नका. सगळ्यात महत्त्वाचं आहे. लोकांचा स्वभाव असा असतो की ते स्वतः काहीच करत नाही, पण दुसऱ्यांचं काम कसं होणार नाही हे मात्र त्यांना नक्कीच माहीत असते. दुसऱ्याचं काम कसं पूर्ण होणार नाही हे सिद्ध करायला ते नेहमी तयार असतात मित्रांनो. जेव्हा तुम्ही तुमचे प्लॅन सांगतात ना, तेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. ते फक्त तुमची चूक शोधतात. त्यांच्या बोलण्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि तुमची एनर्जी सुद्धा कमी होते आणि तुमच्यात एक निगेटिव्हिटी येते मित्रांनो. आपण जेव्हा आपले प्लॅन लोकांना बोलून टाकतो किंवा बोलून दाखवतो ना, तेव्हा मेंदूला वाटतं की काम झाले आणि आता फोकस कमी करायला हरकत नाही. आणि म्हणूनच तुमचं काम झाल्यावरच बोलायचं. तुमचे प्लॅन नंतरच तोंडातून तुम्ही काढायचे. शांतपणे काम करा. तुमचे परिणाम ओरडू द्या. तुमचे गोल्स जे तुम्ही तुमच्या आयुष्यात बनवले आहे, तुमचं इन्कम सगळ्यात महत्त्वाचं आहे ते सुद्धा. आणि एक सांगू का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमची रिलेशनशिप. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचे विकनेस
हे सुद्धा कोणाला सांगायचे नसतात. या गोष्टी फक्त तुमच्यात राहू द्या. फक्त तुमच्यात म्हणजे तुमच्यातच राहू द्या. ज्या गोष्टी इतरांना सांगितल्या नाहीत त्या सर्वात जास्त यशस्वी होतात. लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट बघू. स्वतःची तुलना कधीही करू नका. तुमची तुलना कोणासोबतच करू नका. कारण तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात मित्रांनो. तुमच्यासारखं या जगात दुसरं कोणीच नाही. आणि म्हणून स्वतःची तुलना कधीही इतरांसोबत करू नका. त्यामुळे काय होतं माहिती आहे? तुम्ही स्वतःच तुमच्या आत्मविश्वासाचा खून करता. दुसऱ्याच्या यशाकडे बघून स्वतःला तुम्ही कमी लेखायला लागतात, कमी समजायला लागतात. त्यामुळे काय होतं माहिती आहे? स्वतःची ताकद तुम्ही विसरता. आणि एक सांगू का सगळ्यात महत्त्वाचं? जे तुम्ही सोशल मीडियावर बघताना ते पूर्ण सत्य नसतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. जे तुम्ही सोशल मीडियावर बघता आणि त्यामुळे तुम्हाला स्वतः काहीतरी कमी असल्याची जी जाणीव होते ते मात्र पहिल्यांदा तुम्ही कमी करा. कारण इथे म्हणतातच ना, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. आणि म्हणूनच दाखवायचे दात लोक सोशल मीडियावर दाखवतात आणि म्हणूनच त्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करा. लोक काय करतात माहीत आहे? त्यांच्या सुखाचा 1 सेकंद दाखवतात आणि त्या मागची खूप वर्षाचं स्ट्रगल्स मात्र ते लपलेलं असतं त्या यशामागे. एक सांगू का? मनापासून सांगते. बघा, सगळ्यांचं स्पीड सारखं नसतं. सगळ्यांची यशाकडे जाण्याची धाव सारखी नसते. सगळ्यांची स्पीड सारखी नसते. सगळ्यांचं वेगवेगळा प्रवास असतो. इथे सगळ्यांचा प्रवास वेगवेगळा असतो. तुम्हाला वाटतं की तो खूप समोर गेला, तुम्ही खूप मागे राहिलात असं वाटतं ना? पण हे मात्र तुमचं वाटणं चुकीचं आहे. तुम्ही मागं राहणार नाही. तुम्ही जर वाट बघितली, तुम्ही जर तुमच्या स्वतःवर फोकस केलं, तुम्ही जर तुमच्या कार्यावर फोकस केलं तर मात्र तुमचा फक्त गोल्डन टाईमच येणार आहे. तुलना केल्याने मनामध्ये काय होतं माहिती आहे? अनसिक्युरिटी निर्माण होते आणि सतत असं वाटतं की मी पुरेशी नाही. पण सत्य म्हणजे तुम्ही नेहमीच इनफ आहात. तुम्ही नेहमीच परिपूर्ण आहात. तुलना करणं थांबवलं तर तुमचं मन तुमची ग्रोथ, तुमची प्रगती, तुमचा यशाची वाढ करतं. ती माहिती आहे कशी करतं? ती तिप्पट पटीने तुमची वाढ होती. आता बघूया नंबर 3. पास्टमध्ये अडकू नका. भूतकाळात अडकू नका. गेलं ते परत येत नाही. पण सतत आठवत राहिलं तर तुम्ही पुढेही जाऊ शकत नाही. भूतकाळात दुःख, हार्टब्रेक, फसवणूक, अपमान हे सगळं आपल्याला ओढत असतं. पण त्याच वेळी शिकवतं एक छान लाईन आहे इंग्लिशमध्ये. ती म्हणजे बघा, ती इंग्लिशमधली लाईन खूप महत्त्वपूर्ण आहे. सांगू का? तर ती लाईन अशी आहे मित्रांनो की गुड पीपल्स गिव्ह मेमरीज अँड बॅड पीपल्स गिव्ह एक्सपिरियन्स. म्हणजेच काय? चांगल्या लोकांकडून काही चांगल्या आठवणी आणि वाईट लोकांकडून काही अनुभव आपल्याला घ्यायचे असतात. आपल्या आयुष्यात चांगले लोक आठवण देऊन जातात आणि वाईट लोक आपल्याला शिकवून जातात, नाही का? भूतकाळ हातात धरणं म्हणजे आपण स्वतःच आपल्या जखमेवर मीठ चोळत राहण्यासारखं आहे. भूतकाळ बदलता येत नाही, भूतकाळ बदलत सुद्धा नाही. पण भविष्य का? भविष्य का 100% तुमच्या हातात आहे. आजवर जे वाईट झालं ते धडा म्हणून घ्या, नाही का? आणि आजचा दिवस सुंदरतेनं जगा. आता बघूया नंबर 4. नंबर 4 आहे जे आपण सगळेजण करत असतो. सगळेच, तरुणपासून बालपणापासून तर आज वृद्ध लोक सुद्धा सोशल मीडियावर वेळ वाया घालवतात. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा, काय करतो आपण? सकाळी उठल्यापासून मोबाईल हातात आल्यानंतर
सारखं आपण रील स्कोर करत असतो, नाही का? सारखं आपण रील समोर ढकलतो. रील स्क्रोल करत राहतो, नाही का? आणि म्हणजेच काय करतो आपण? आपल्या मेंदूला आपण तात्पुरता आनंद, पण आयुष्यात कायमचं अपयश देत असतो. हो, नक्कीच. परंतु तुम्हाला माहीत आहे, हे 10 मिनिट स्क्रोल करताना कळतही नाहीत, की कधी 2 तास झाले, कधी 3 तास झाले, हे आपल्या लक्षातही येत नाही. आणि गेलेली वेळ तर परत येतच नाही. आणि हाच वेळ भविष्यात तुमची आर्थिक स्थिती, तुमचं आरोग्य, तुमची नाती, तुमचं आयुष्य बदलू शकतो की नाही? आणि हे तुम्हाला वेगळं सांगायला नको, की सोशल मीडियावरचा आनंद हा फक्त फेक असतो. पण तुम्ही गमावलेला वेळ, रील हे तुमचा क्वालिटी टाईम असतो, तुमचा महत्त्वाचा वेळ असतो आणि तो वेळ तुम्ही कुठे घालवता? तर सोशल मीडियावर, नाही का? आपण काय करतो मित्रांनो? आपण स्वतःला सोशल मीडियाचे गुलाम बनवतो, नाही का? ज्या गोष्टीतून ज्ञान, ग्रोथ किंवा पैसा मिळतो तेच बघा. मी असं सजेस्ट करेल, की तुम्ही सोशल मीडिया वापरूच नका असं नाही. परंतु ज्या गोष्टीपासून तुम्हाला ज्ञान मिळतं, पैसा मिळतो आणि तुमची ग्रोथ होते त्या गोष्टी अवश्य बघा. आता बघूया नंबर 5. अतिशय चांगलं बनू नका. मर्यादेपेक्षा जास्त चांगुलपणा म्हणजे स्वतःला दुखावणं. तुम्ही खूप सॉफ्ट असाल तर लोक तुमचं मन, तुमचा वेळ आणि तुमची भावनिक ऊर्जा शोषून घेतील. तुम्ही जर तुमच्या बाउंड्रीज आखल्या नाही तर तुम्हाला सर्वजण वापरून जातील. लोक तुमच्या तोंडावर गोड बोलतात पण मनात वेगळेच असतात. आणि म्हणून चांगले राहा, पण स्वतःवर मात्र अन्याय होऊ देऊ नका. गरज पडली तर नाही म्हणायला शिका. तुमची किंमत तुम्हीच ठरवायची आहे. तुम्हालाच तुमची किंमत माहीत आहे. ती इतरांना माहिती नाही. आणि म्हणून स्वतःची किंमत ठरवायला शिका मित्रांनो. आता बघूया नंबर 6. स्वतःला कमी समजू नका. आपल्या चुका, आपलं अपयश, आपला भूतकाळ किंवा लोक काय म्हणतील हे आपलं व्हॅल्यू ठरवत नाही. तुमच्या जे गुण आहेत ना, ते जगात कोणातच नाही, कोणाकडेही नाही. स्वतःला कमी समजणं म्हणजे माहिती आहे काय आहे? स्वतःच्या शक्तीला दाबणं. तुमचं आत्मसन्मान हे तुमचं सर्वात मोठं अस्त्र आहे, शस्त्र आहे. लोक काहीही म्हणो, तुमची जर्नी तुमची आहे आणि म्हणूनच तुम्ही तुमचे हिरो आहात. तुम्ही तुम्ही युनिक आहात मित्रांनो आणि तुमच्यासारखं दुसरं कोणीही नाही. हे स्वतःला रोज आठवा. आता बघूया नंबर 7. नंबर 7. टॉक्सिक लोकांपासून दूर राहा. टॉक्सिक लोकांना दुसरा चान्स देऊ नका. ज्यांनी पहिल्यांदाच तुम्हाला तोडलं ते दुसऱ्यांदा आणखी खोलवर तोडतील, नाही का? आणि म्हणून टॉक्सिक लोक कधीच बदलत नाही. ते फक्त नवी पद्धत आणतात. नव्या पद्धतीने तुम्हाला ते दुखवू पाहतात, तुम्हाला तोडू पाहतात. आणि म्हणून अशा लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आणि एक सांगू का? अशा लोकांना तोडण्यासाठी त्यांना परत संधी देणं म्हणजे स्वतःला पुन्हा जखमी करण्यासाठी आमंत्रण देणं आहे. ज्यांना तुमची किंमत नाही ना, त्यांना तुमच्या आयुष्यात जागा नसायलाच हवी. प्रेम, नातं, मैत्री काहीही असो, जिथे पेस नाही तिथे तुमची जागा नाही. आणि त्यामुळे टॉक्सिक लोकांसोबत लगेच तुम्ही नातं तोडून टाका. आता बघूया नंबर 8. लोकांच्या बोलण्यावर जास्त विचार करू नका. लोकांच्या बोलण्यामुळे तुम्ही तुमचा रस्ता बदलवू नका. तुमचे डिसिजन जज करतील. तुमचे कपडे, तुमची बॉडी, तुमचा जॉब, तुमचं स्वप्न सगळं. पण त्यांनी केलेलं जे जजमेंट आहे तुमच्याविषयी ते म्हणजे तुमचं ट्रूथ नसतं मित्रांनो. लोक तुमच्या क्षमतेनुसार नाही, त्यांच्या विचारसरणीनुसार कमेंट करतात. लोक काय करतील? लोक त्यांच्या क्षमतेनुसार नाही तर तुमच्या क्षमतेनुसार नाही तर त्यांच्या विचारसरणीनुसार कमेंट करतात.
म्हणून लोक काय म्हणतील यावर आयुष्य वाया घालवू नका. आणि एक सांगू का, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत जग काहीही बोललं तरी तुम्हाला फरक पडत नाही. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. बघा, जगाने काहीही म्हणू द्या, कारण तुमच्यावर विश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे. आता बघूया नंबर 9. कोणासाठी स्वतःला हरवू नका. नात्याच्या नावाखाली स्वतःची ओळख हरवणं म्हणजे स्वतःला मारणं आहे मित्रांनो. खरं प्रेम तुम्हाला बदलायला सांगत नाही, कधीच बदलायला लावत नाही, ते स्वीकारतं. जर एखाद्या नात्यासाठी तुम्ही तुमचं स्वप्न, तुमची पेस, तुमचा स्वभाव सोडत असाल तर ते नातं आधी चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. स्वतःचं मूल्य सर्वात आधी ठेवा. जगात कोणीही तुमच्यापेक्षा महत्वाचं नाही. अगदी तुम्ही स्वतःला सोडून तुमच्यासाठी कोणीही महत्वाचं नाही. आता बघूया नंबर 10. चुकीच्या लोकांसोबत वेळ वाया घालवू नका. तुम्हाला माहिती आहे, महत्वाची गोष्ट, रॉंग पीपल म्हणजे आयुष्यात सर्वात मोठा ब्रेक असतो मित्रांनो. ते काय करतात, ते तुमची ऊर्जा खातात, तुमचा कॉन्फिडन्स कमी करतात आणि तुमची ग्रोथ ते थांबवतात. आणि म्हणून निगेटिव्ह लोक नेहमी प्रॉब्लेम बघत असतात. बघा, अशा लोकांपासून दूर जेवढं राहिलं तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्ही पॉसिबिलिटी नाही तर तुमची एनर्जी सर्कल स्वच्छ ठेवा. जिथे पीस नाही तिथे उपस्थिती मात्र नको. आता बघूया नंबर 11. तक्रार करणं थांबवा. तुम्हाला एक माहित आहे का, ज्या लोकांना तक्रार करायची सवय असते ना ते कधीही मोठे होऊ शकत नाही. कारण तक्रार करणारा उपाय नाही तर दोष शोधतो. तो स्वतःलाच कारण देत राहतो आणि वेळ मात्र वाया घालवत राहतो. त्यांचा प्रॉब्लेम मग मोठा असो वा लहान, तक्रारीने काहीच बदलत नाही आणि उपाय शोधणारे लोक मात्र पुढे जातात. तक्रार करणारे लोक मागेच पडतात. बरोबर ना? आता बघूया नंबर 12. रिस्क घेणं थांबवू नका. सगळ्यात महत्वाचं, रिस्क म्हणजे ब्लाइंड जंप नाही आहे मित्रांनो. रिस्क म्हणजे विकास. जे लोक आरामाच्या खोलीत बसतात ते आयुष्यभर तिथेच राहतात. थोडी रिस्क, नवीन कौशल्य शिकवणं, छोटा जॉब, छोटा बिझनेस, छोटं चॅलेंज हे तुमचं भविष्य मोठं करतं. आणि रिस्क नसेल तर सक्सेस तुम्हाला कधी मिळणारच नाही. कारण जर तुम्ही सुरुवातच केली नाही तर तुम्हाला यश कसं मिळणार. आणि म्हणून उठा आणि कुठल्याही लहान गोष्टीपासून सुरुवात करा. आता बघूया नंबर 13. हेल्थला इग्नोर करू नका. अतिशय महत्वाचं. आरोग्य गेलं की सगळं गेलं. ताण, एन्झायटी, चुकीचा आहार, झोपेचा अभाव ह्या गोष्टी मेंटल आणि फिजिकल हेल्थ दोन्हीही तुमचं नष्ट करतात. जर तुमचं शरीरच नीट नसेल तर तुम्ही कसं काम कराल, कसं कमवाल, कसं तुमचं स्वप्न पूर्ण कराल. आणि म्हणून रेग्युलरली चेकअप करा, चांगला आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम नियमित करा. त्यामध्ये तडजोड करू नका किंवा त्याकडे दुर्लक्ष मात्र करू नका. हेल्थ इज रिअल वेल्थ, नाही का? आता बघूया नंबर 14. विचार न करता बोलू नका. म्हटलेलंच आहे की शब्द हे बाणासारखे असतात आणि ते एकदा सुटलेला बाण परत येत नाही, नाही का? आणि कधी कधी एका वाक्याने एखाद्याला आयुष्यभर दुःख मिळतं. आणि म्हणून बोलण्यापूर्वी थोडं वेळ थांबा, थोडं विचार करा आणि नंतर बोला. ते बोलणं खरंच महत्वाचं आहे का, त्या बोलण्याची खरंच गरज आहे का, आणि नंतरच तुम्ही ते शब्द बोला. तुम्हाला माहित आहे, रागात बोललेला शब्द किती महाग पडतो. प्रेमाने बोललेले शब्द आयुष्य बदलून टाकतात आणि रागाने बोललेलं शब्द आयुष्य उद्ध्वस्त करतं मित्रांनो. आणि म्हणून प्रेमाने बोललेला शब्द खूप महत्वाचा असतो. तुमची जीभ सांभाळा, ती तुम्हाला
उंच नेऊ शकते किंवा तुम्हाला ती खाली सुद्धा फेकू शकते. आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचं, तुमची जीभ तुम्ही सांभाळा. आता बघूया नंबर 15. सतत स्वतःला एक्सप्लेन करत राहू नका. जगात 2 प्रकारची लोक असतात मित्रांनो. जे तुम्हाला समजतात आणि जे काहीही झालं तरी कधीच समजणार नाहीत. पहिल्या प्रकारात लोक येतात ना, त्या लोकांना तुमचं कधीही एक्सप्लेनेशन, जे पहिल्या प्रकारात लोक येतात ना, त्यांना तुमचं कधी एक्सप्लेनेशन नको असतं. आणि दुसऱ्या प्रकारातले जे लोक आहे, त्या लोकांना तुम्ही कितीही एक्सप्लेनेशन दिलं तरी त्यांच्या मनानेच ते तुम्हाला जज करतील. आणि म्हणून स्वतःला सर्वांसमोर जस्टिफाय करणं पहिल्यांदा बंद करा. शांत राहा. जे समजणारे आहे ते तुम्हाला समजून घेतील आणि जे तुम्हाला समजणारच नाही, त्यांना तुम्ही कितीही समजून सांगितलं ते तुम्हाला समजून घेणारच नाही. आता बघूया नंबर 16. सगळ्यात महत्त्वाचं, प्लॅनिंग शिवाय डिसिजन घेऊ नका. भावनेत घेतलेला निर्णय सुंदर वाटतात, पण त्याचे परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावे लागतात. तुम्हाला माहीत आहे, प्लॅनिंग नसलेले डिसिजन म्हणजे अंधारात घेतलेलं वळण. मनात उत्साह असावा, पण दिशा मेंदू देतो. योग्य माहिती, योग्य विचार, योग्य टायमिंग, आणि हेच तर डिसिजनचे 3 स्तंभ आहे. आणि म्हणूनच विचार करा आणि मगच तुम्ही योग्य निर्णय घ्या. ह्या आहेत मित्रांनो, तुम्ही करत असाल त्या 16 चुका, आणि तुम्ही पण करत असाल तर त्या चुका तुम्ही लगेच बंद करा. तर धन्यवाद मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.